विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, स्टडी चॅम्पमध्ये. तर आज आपण पोलीस भरती, तलाठी भरती, सरळ सेवा, सर्व परीक्षा आणि एम-पी-एस-सी, कंबाईन ग्रुप बी, सी आणि एम-पी-एस-सी राज्यसेवा या सर्वांसाठी उपयुक्त असलेले असे पी-वाय-क्यू आणि एम-सी-क्यू बघणार आहोत. चला तर मग वेळ वाया न घालवता सुरू करूया आजच्या लेक्चरला. मी तुमच्यासाठी काही महत्त्वाचे प्रश्न आणले आहेत आज. तर सर्वात आधी बघूया पहिला प्रश्न. तर इतिहास या विषयाबद्दल आपण बघणार आहोत. तो प्रश्न पहिला आहे की मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर पटपट सांगायचं आहे तुम्ही की मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत सम्राट अशोक, ठीक आहे. त्यानंतर चंद्रगुप्त मौर्य, बिंबिसार आणि समुद्रगुप्त. त्याचं उत्तर आहे मित्रांनो चंद्रगुप्त मौर्य. पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे. ठीक आहे. तर चला आपण परत बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. 1942 मध्ये महात्मा गांधींनी कोणते आंदोलन सुरू केले होते? ठीक आहे. तर पर्याय आहेत असहकार आंदोलन, भारत छोडो आंदोलन. एक मिनिट मी तुम्हाला हे जस्ट हे करते. ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 आहे असहकार आंदोलन. त्यानंतर दुसरा आहे भारत छोडो आंदोलन, तिसरा आहे खिलाफत आंदोलन आणि चौथा आहे स्वदेशी. तर कोणतं उत्तर आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 1942 मध्ये महात्मा गांधी यांनी भारत छोडो आंदोलन चालू केले होते. बरोबर. चला वळूया नेक्स्ट क्वेश्चनकडे. प्रश्न क्रमांक 3. अर्थशास्त्र हे पुस्तक कोणी लिहिले? ठीक आहे. अर्थशास्त्र हे पुस्तक कोणी लिहिले? आपल्या सगळ्यांना माहिती आहे अर्थशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात? तर कौटिल्य. ओके. तर अर्थशास्त्र पुस्तक कोणी लिहिले? त्याचं ऑप्शन आहेत कालिदास, ओके, कालिदास, कौटिल्य, तुळशीदास आणि बाणभट्ट. तर बरोबर उत्तर आहे कौटिल्य. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. वळूया नेक्स्ट क्वेश्चनकडे. तर नेक्स्ट सब्जेक्ट आहे भूगोल. याच्यातलं आपण बघूया की सर्वात लांब नदी कोणती आहे भारताची? सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन आहे गोदावरी, ओके, कृष्णा, गंगा आणि नर्मदा. तर आता लक्षात घ्यायचं की भारतातील विचारले. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ऑप्शन नंबर 3 गंगा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे गंगा ही भारतातली सर्वात मोठी नदी आहे. ठीक आहे. तिला आपण खूप पूजनीय मानतो. वळूया नेक्स्ट क्वेश्चनकडे. आता सगळ्यात सोपा प्रश्न आहे जे आपल्याला माहिती आहे की भारताची राजधानी कोणती? सर्वांनी सांगायचं आहे. तर ऑप्शन आहे पुणे, दुसरा आहे नागपूर, तिसरा आहे मुंबई आणि चौथा आहे नाशिक. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? मुंबई. ठीक आहे. महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. वळूया पुढच्या क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की ओझोन थर वातावरणाच्या कोणत्या स्तरात आढळतो? ठीक आहे. ओझोन थर वातावरणाच्या कोणत्या स्तरात आढळतो? आपल्याला माहिती आहे पृथ्वीभोवती 4 प्रकारचे थर आहेत. बरोबर. त्या ऑप्शन नंबर 1 आहे ट्रोपोस्फिअर, दुसरा आहे स्ट्रॅटोस्फिअर आणि तिसरा आहे मेझोस्फिअर आणि चौथा आहे थर्मोस्फिअर. तर याचं बरोबर आन्सर आहे स्ट्रॅटोस्फिअर. ठीक आहे. ओझोन थर हा कुठे आढळतो? स्ट्रॅटोस्फिअर मध्ये आढळतो. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. तर पुढचा प्रश्न आहे सोडियमचे रासायनिक चिन्ह काय आहे? म्हणजे सोडियमला आपण सायंटिफिकली कोणत्या आपलं काय म्हणतात इंग्लिशमध्ये कोणत्या शब्दामध्ये किंवा कोणत्या अक्षरात दाखवतो? तर ऑप्शन आहेत SO, ठीक आहे. त्यानंतर ऑप्शन नंबर 2 आहे ST, ऑप्शन नंबर 3 आहे Na आणि ऑप्शन नंबर 4 आहे SN. तर याचं बरोबर उत्तर आहे Na. सोडियमचं रासायनिक चिन्ह काय आहे? तर Na. ओके, सोडियम. चला वळूया नेक्स्ट क्वेश्चनकडे. आपल्या सगळ्यांना जीवनसत्व खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते परीक्षेला नेहमी विचारतात. हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. बरोबर. तर आता हा प्रश्न आहे की सूर्यप्रकाशामुळे कोणते जीवनसत्व तयार होते? ठीक आहे. सूर्यप्रकाशामुळे कोणते जीवनसत्व तयार होते?
तर ऑप्शन आहेत व्हिटॅमिन ए, सॉरी, ठीक आहे. ऑप्शन आहे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, तिसरा ऑप्शन आहे व्हिटॅमिन सी आणि चौथा आहे व्हिटॅमिन डी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी मिळते. म्हणून ज्यांना ज्यांना कोणी हाडाचे प्रॉब्लेम असेल, हाडे ठिसूळ झाले असेल, डॉक्टर त्यांना सकाळी कोवळ्या उन्हात बसायला सांगतात. का तर व्हिटॅमिन डी हे खूप गरजेचं आहे. ठीक आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. सो द नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? बलाचे एसआय एकक कोणते? ठीक आहे. बलाचे एसआय एकक कोणते? तर ऑप्शन दिलेला आहे आपल्याला. पहिला ऑप्शन आहे पास्कल. ठीक आहे, पास्कल. दुसरा आहे न्यूटन, तिसरा आहे जूल आणि चौथा आहे वॅट. तर बरोबर ऑप्शन आहे आपला न्यूटन. बल म्हणजेच काय? फोर्स. फोर्स एक एसआय एकक कोणतं असतं? तर न्यूटन. ठीक आहे. चला पुढचा बघूया प्रश्न. राज्यशास्त्राचा प्रश्न आहे. प्रश्न नंबर 1. भारताचा घटनात्मक प्रमुख कोण आहे? तर पटापट उत्तर कमेंट करायचे ज्याला येत असेल त्यांनी. तर भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? आधी ऑप्शन बघूया. ऑप्शन नंबर 1 आहे पंतप्रधान, दुसरा आहे राष्ट्रपती, तिसरा आहे मुख्यमंत्री आणि चौथा आहे राज्यपाल. तर भारताचा घटनात्मक प्रमुख कोण कोण असतो? बरोबर आन्सर आहे राष्ट्रपती. ठीक आहे. चला वळूया पुढच्या क्वेश्चनकडे. पुढचा क्वेश्चन आहे की लोकसभेचा कार्यकाळ किती असतो? आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या भारतात 2 सभागृह असतात बरोबर? एक लोकसभा आणि एक राज्यसभा. त्यापैकी लोकसभा हे स्थायी सभागृह, लोकसभेचं विसर्जन होतं. किती? ऑप्शन बघूया आधी. ऑप्शन आहे पहिला 4 वर्ष, दुसरा आहे 5 वर्ष, तिसरा आहे 6 वर्ष आणि चौथा आहे 7 वर्ष. तर बरोबर ऑप्शन आहे 5 वर्ष. लोकसभेचा कार्यकाळ किती असतो? 5 वर्ष. दर दर 5 वर्षांनी लोकसभेच्या निवडणुका होतात. ठीक आहे. तसं राज्यसभेचं सांगता येईल का तुम्हाला? राज्यसभा हे काय? स्थायी सभागृह आहे. म्हणजे काय? त्याचे जे सदस्य असतात ते दर 2 वर्षांनी निवडले जातात. ठीक आहे. आणि राज्यसभा कधीही राज्यसभेचं कधीही विसर्जन होत नाही. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचे जनक कोण आहे? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की भारतीय राज्यघटनेचे जनक पहिल्यांदा ऑप्शन बघूया. ऑप्शन 1 आहे महात्मा गांधी, दुसरं बाबासाहेब आंबेडकर, तिसरा नेहरू आणि चौथा आहे राजेंद्र प्रसाद. ठीक आहे. त्याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्या सगळ्यांना माहिती आहे भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणजे भारतीय राज्यघटनेचा मसुदा कोणी तयार केला तर बाबासाहेब आंबेडकर यांनी. ठीक आहे. खूप महत्त्वाची व्यक्ती आहे. ज्यांनी आपल्या आता जे आपण जे संविधान वापरतो, ज्याच्यानुसार आपला देश चालतो, त्याच्या बनवण्यामध्ये ह्यांचा खूप मोठा वाटा आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे अर्थशास्त्राचा. तर जी म्हणजे काय? तर कोणाला जी-डी-पीचा लाँग फॉर्म माहीत आहे का? तर जी-डी-पी म्हणजे काय? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ठीक आहे. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. तर जी-डी-पी म्हणजे काय? ऑप्शन आहेत राष्ट्रीय उत्पन्न, एकूण देशांतर्गत उत्पन्न, परकीय चलन आणि कर महसूल. ठीक आहे. तर बरोबर उत्तर आहे एकूण देशांतर्गत उत्पन्न. आता इथे राष्ट्रीय उत्पन्न हा पण ऑप्शन दिलाय. काही मुलं कन्फ्यूज होऊ शकतात. ठीक आहे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे जी-डी-पी असं करू शकता. पण नाही. आपल्याला खूप खूप काळजीपूर्वक आपल्याला जे आहे ते पर्याय बघायचे आहे. ठीक आहे. तर जी-डी-पी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे एकूण देशांतर्गत उत्पन्न. ग्रॉस म्हणजे एकूण, जी-डी-पी म्हणजे डोमेस्टिक म्हणजे देशातल्या देशांतर्गत आणि पी म्हणजे प्रोडक्ट. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच एकूण देशांतर्गत उत्पन्न. चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये चलन कोण जारी करते? ठीक आहे. भारतात जे आहे ते चलन कोण जारी करतं? ऑप्शन बघूया आधी. पहिला ऑप्शन आहे एस-बी-आय. ठीक आहे. दुसरा आहे आर-बी-आय, तिसरा आहे नाबार्ड आणि चौथा आहे सेबी. तर याचं बरोबर उत्तर आहे आर-बी-आय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे भारतामध्ये काय करतं? चलन जारी करतं. एस-बी-आय आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि नाबार्डचं कोण सांगेल? हे कशासाठी आहे? नाबार्ड ही संधा नॅशनल सांगा. चौथा आहे सेबी, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. तर नाबार्डचा लाँग फॉर्म तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये करायचा आहे. जेणेकरून तुमचं पण रिव्हिजन होईल आणि तुम्ही कधीही ते विसरणार नाही. ठीक आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3 अर्थशास्त्रामधला महागाई म्हणजे काय? ठीक आहे. महागाई म्हणजे काय? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि दैनंदिन जीवनात हे आपलं नेहमी आपण बघतो की आता किमती वाढल्या, महागाई वाढल्या बरोबर? तर आधी ऑप्शन बघूया. महागाई म्हणजे ऑप्शन नंबर 1 आहे किमती कमी होणे, दुसरं रोजगार वाढणे,
ऑप्शन नंबर क किमती वाढणे आणि चौथा आहे उत्पादन कमी होणे. तर आता हे उत्पादन कमी होणे येईल का? नाही. ठीक आहे. रोजगार वाढणे? नाही. म्हणजेच ऑप्शन बरोबर काय आहे? किमती वाढणे. ऑप्शन नंबर 3 किमती वाढणे म्हणजेच काय झाली? महागाई झाली ना. कोणत्याही गोष्टीची किंमत वाढली म्हणजे आपण काय म्हणतो ही गोष्ट खूप महाग झाली. ठीक आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही असेच सोबत राहा आणि आपण असेच रोज ह्या पी-वाय-क्यू सीरीज असेल किंवा इम्पोर्टंट जे काही क्वेश्चन्स असतील त्याची सीरीज आपण कंडक्ट करू. थँक तुम्हाला हे लेक्चर कसं वाटले नक्कीच कळवा. धन्यवाद.